नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आहे 15 एप्रिल 2021. आपण डिस्कस करत आहोत लोकसत्ता न्यूजपेपर. सर्वांचं ऑनलाईन नॉलेज व्हॅली एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. तर बघूया मग पहिली न्यूज आहे शहरात पूर्णपणे संचारबंदी. शहरामध्ये पूर्णपणे संचारबंदी. ओके, तर संचारबंदी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 144 CRPCचा लावतात त्यावेळेस संचारबंदीला हे असतं. तर काय असतं सेक्शन 44? क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याला म्हणायचं CRPC. ओके, तर मग लोकांनी एकत्र येऊ नये म्हणजे एकत्र जमावबंदी असते, संचारबंदी असते, तर या सेक्शन अंडरच आपल्याला संचारबंदी लावता येते. ठीक आहे, जसं की जर तुम्ही हा सेक्शन लावलेला आहे तर मग त्यावेळेस तुम्ही SMS पाठवण्यासाठी पाबंदी असते, कधीतरी इंटरनेट कम्युनिकेशनसाठी असतं किंवा जिओग्राफिकल एका पर्टिक्युलर एरियासाठी बंदी असू शकते. नंतर हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हिला पॉवर्स असतात की तिथे काही स्पेसिफिक एजन्सीजला त्या लोकांनी ॲलोकेट केलं असतं की डेंजर वाढू नये म्हणून, ते कंट्रोल करावं म्हणून त्या एजन्सीज काम करत असतात. नंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअलला, प्रत्येक माणसाला एक ऑर्डर्स दिलेल्या असतात की तुम्ही कुठला एरिया व्हिजिट करायचा आणि कुठला व्हिजिट करायचा नाही. ठीक आहे, तर अशी आहे तुमचं सेक्शन 144 ऑफ CRPC. आणि मग लक्षात ठेवा याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की हा जो सेक्शन आहे की तो परत तुम्हाला ऑर्डर पास करावी लागते जर हा 2 महिन्यापेक्षा जास्त कंटिन्यू झाला तर. ठीक आहे, जर तुम्हाला सेक्शन 44 लावायचं असेल तर 2 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही लावू नाही शकत. जर लावायचं असेल तर परत एकदा तुम्हाला ऑर्डर पास करावं लागतं. ठीक आहे, येस. नेक्स्ट न्यूज, CBSEने केली 10वीची परीक्षा रद्द. करोनामुळे 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय. बघूया मग आपण CBSE काय आहे. ठीक आहे, व्हॉट इज CBSE? CBSE आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि ही कधी तयार झाली? 1 जुलै 1962 रोजी स्थापना झाली याची. ओके, ही न्यू दिल्ली येथे याचं हेडक्वार्टर आहे. ऑटोनॉमस बॉडी आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यातला कंट्रोल करतं. ठीक आहे, काय तर एज्युकेशनचे स्टँडर्ड सेट करण्यासाठी, एज्युकेशनची क्वालिटीज सेट करण्यासाठी आणि एज्युकेशनल पॉलिसीज डिसाईड करण्यासाठी किंवा रिफॉर्म्स काही आणायचे असेल तर CBSE इज द प्राईम बॉडी. तर लक्षात ठेवा आपल्याला इथे CBSE इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, येस. पुढची न्यूज बघूया आपण. आता काल पण आपण एक न्यूज कव्हर केली होती, त्याच्यामध्ये होता ऊन पावसाचा खेळ सुरूच. लक्षात ठेवा कालच साताऱ्यामध्ये आईस पडलेला आहे. ठीक आहे, आईस म्हणजेच काय? गारपीट. गारपीट पडलेला आहे, त्या गारपीटलाच इंग्लिशमध्ये म्हणतात हेलस्ट्रॉम. काय म्हटलं? हेलस्ट्रॉम. आता काय असतं हेलस्ट्रॉम बघूया आणि ते कसे तयार होतात. तर लक्षात ठेवा हेलस्ट्रॉम काय आहे? द हार्ड पॅलेट्स ऑफ आईस. ठीक आहे, म्हणजे आईस क्यूब्स असतात ना की जे 5 mm पेक्षा मोठे आहेत. ठीक आहे, आणि ते तयार होतात क्युम्युलोनिंबस क्लाउड्स. आपण ढगांचे प्रकार बघितले आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये क्युम्युलोनिंबस क्लाउड्स असतात, तर त्यांच्यापासून तयार झालेले असतात. किती सेंटीमीटर? 5 mm पेक्षा जास्त त्याची साईज असते. ओके, आणि हा जो कन्सेप्ट आहे तो थंडरस्ट्रॉम आणि त्यालाच हेल्स म्हटलं जातं. थंडरस्ट्रॉम म्हणजे गारपीट. ओके, गारपीट किंवा हेलस्ट्रॉम. ओके, सेम थिंग. दे आर फॉर्म बाय द रॅपिड ॲसेंट ऑफ द मॉइस्ट एअर. ठीक आहे, जी वरती जाणारी एअर असते ती खूप जोरात जाते, थंड हवा वरती जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, वरचे जे ड्रॉपलेट्स असतात ऑलरेडी ढगांमध्ये ते ड्रॉपलेट्स फ्रीज्ड होतात आणि ते फ्रीज झाल्यामुळे तिथे वॉटर वेपर निघून जाते आणि ॲट द सरफेसला तिथे हेवी बर्फ असा तयार होतो आणि नंतर मग तो खाली येऊ लागतो. त्याच्यानेच तुमचं होतं गारपीट. ओके, येस. पुढची न्यूज बघूया. फास्टॅग सक्ती म्हणजे संचार अधिकाराचा संकोच नव्हेच. बघूया मग फास्टॅग काय आहे. पण
लक्षात ठेवा, हे जेव्हा फास्टॅगबद्दलचे न्यूज आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेले होते लोक, आणि कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं की बुवा याच्यावर काय तुमचं ओपिनियन आहे ते सादर करा म्हणून. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, फास्टॅग हे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. तर फास्टॅग काय आहे ते आपण बघून घेऊया पहिला. ठीक आहे. व्हॉट इज अ फास्टॅग? तर फास्टॅग हे एक स्टिकर आहे, ठीक आहे, की जे विंडस्क्रीनला म्हणजे जे समोरचा जो काच असतो त्याला फिक्स असतं, की ज्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो. काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो. आणि ते कॉन्टॅक्टलेस पेमेंट ऑफ टोल्स. ठीक आहे. म्हणजे विदाउट कॉन्टॅक्ट पेमेंट ऑफ टोल्स होतो. तुम्ही स्वतः बघितलं असेल, टोल नाक्यावर जर तुम्ही गेलात, फास्टॅग जर तुमच्या गाडीला लावलेली असेल तर मग थांबायची पण गरज नाही पडत. तर मग त्याच्यामध्ये आपोआप ह्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमधनं अकाउंटमधनं पेमेंट कट होऊन जातं. त्याच्यामुळे जो वाचणारा टाईम आहे तो कमी लागतो. ठीक आहे. एक्झॅक्टली कसं काम करतं ते लक्षात ठेवा. ही जी टेक्नॉलॉजी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी, याच्यामधनं डायरेक्ट पेमेंट जातं तुमच्या अकाउंटमधून काढून डायरेक्ट गव्हर्नमेंटला पेमेंट जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय असतं की अगोदर समोरचा जो काच असतो त्याच्यावर फिक्स केलेलं असतं. नंतर ही जी टेक्नॉलॉजी इट इज सिमिलर टू यूज इन अ ट्रान्सपोर्ट ॲक्सेस कंट्रोल सिस्टम लाईक मेट्रो स्मार्ट कार्ड. जसं मेट्रो स्मार्ट कार्ड आहे सेम काइंड ऑफ टेक्नॉलॉजी ही पण आहे. ठीक आहे. If the tag is linked to prepaid account like a wallet or the debit credit card, then owners need to recharge or top up it. म्हणजे आपण जसा मोबाईल रिचार्ज किंवा टॉपअप करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. ओके. देन मनी इज डिडक्टेड ऑटोमॅटिकली अँड बॅलन्स गोज टू थ्रेशोल्ड. ओके. येस. तर मग जेव्हाही आपण टोल नाका क्रॉस करतो त्यावेळेस तुम्हाला SMS पण येतो किती पैसे तुमचे कट झाले किंवा नाही कट झाले. ठीक आहे. तर यालाच म्हणतात फास्टॅग. इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये खूप जास्त. नेक्स्ट न्यूज. येस, नेक्स्ट न्यूज. महाराष्ट्रात 361 पैकी 61% नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तनाचा शोध. आता हे दुहेरी उत्परिवर्तन काय आहे? याला म्हणायचं डबल म्युटेशन. ओके. तर डबल म्युटेशन किंवा दुहेरी उत्परिवर्तन काय आहे बघा, आपण बघूया. येस, काय कन्सर्न्स काय आहे पहिले ते बघूया. सम स्टडी शोज दॅट दीज म्युटेशन कुड इवन मेक अ कोरोना व्हायरस रेजिस्टन्स टू T cells, अ क्लास ऑफ सेल्स नेसेसरी टू टार्गेट द डिस्ट्रॉय द व्हायरस इन्फेक्टेड सेल्स. याचा अर्थ काय? आपण अगोदरच बघितलं होतं की आपल्या शरीरामध्ये अशी आपली सैन्य पेशी असतात, त्याच्यापैकीच एक T cells असतात. मग ती T cells या कोरोना व्हायरसला कंट्रोल करण्याचं काम करते. कुठलाही व्हायरसला कंट्रोल करण्याचं काम करते. पण म्युटेशन्स अशी एक गोष्ट आहे की व्हायरसने आपल्या DNA चेंज केला आणि तो चेंज असा झाला की या T सेल्सला काही मानत नाही. म्हणजे T cells त्याला कंट्रोल करू शकत नाही. त्यालाच म्हणायचं की म्युटेशन झालं म्हणून. ठीक आहे. पण असं का होतं व्हायरसमध्ये? लक्षात ठेवा, म्युटेशन जस्ट मीन्स अ डिफरन्स ऑर द लेटर चेंज इन जिनोम. जिनोम तुम्हाला माहिती आहे. जिनोम इज व्हॉट? DNA म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड यांची एक चेन असते, त्याला म्हणायचं जिनोम. आणि या जिनोमच्या सिक्वेन्समध्ये चेंजेस झालेले असतात. ठीक आहे. कधी कधी डिझायरेबल चेंजेस असतात, कधी कधी अनडिझायरेबल चेंजेस असतात. जर त्याच्यासाठी डिझायरेबल चेंज असतील तर ते आपल्यासाठी अनडिझायरेबल चेंज असतील. म्हणजे काय की समजा आता व्हायरसमध्ये जसं की ह्या न्यूजमध्ये आहे, व्हायरसमध्ये चेंजेस झालेले आहेत त्याच्या DNA आणि DNA चेंज झाले म्हणजे पूर्ण त्याचं नेक्स्ट जनरेशन जसं येईल त्याच्यामध्ये ते चेंजेस दिसणार आहे. आणि ते आपल्या ज्या T cells आहेत आपल्या शरीरामध्ये त्याला काही ते मानत नाही आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हा जो प्रॉब्लेम आहे हा पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड या ठिकाणी दिसू लागला आहे. काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे का पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये याचा प्रॉब्लेम जाणवतो आहे म्हणून. ठीक आहे. मग बघूया. The pressure on the virus to evolve increased by the fact that many millions of people have now been infected. तर इतका भयानक वाढतो आहे हा की मिलियन्स ऑफ पीपलला आता इन्फेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. आणि इन केस ऑफ द SARS-CoV-2 विच इज अ रायबोन्यूक्लिक ॲसिड व्हायरस
अ म्युटेशन मीन्स अ चेंज इन द सिक्वेन्स इन विच द मॉलिक्युल्स आर अरेंज. आपण अगोदरच बघितलं की म्युटेशन काय आहे. आणि म्युटेशन इन RNA व्हायरस ऑफन हॅपन्स वेन द व्हायरस मेक अ मिस्टेक वाईल मेकिंग अ कॉपीज ऑफ इटसेल्फ. आता हे म्युटेशन मोस्टली कधी होतं, ज्यावेळेस RNAचं डुप्लिकेट कॉपी ते तयार करतात, आपल्या सेल्समध्ये घुसतात, आपल्या सेल्सचा DNA वापरून घेतात आणि ह्या DNAमुळे तुमचं DNA रेप्लिकेशन होतं. तसं DNAमुळे RNA रेप्लिकेशन पण होतं आणि त्याच्यामुळे मग म्युटेशन होतं, म्हणजे चेंजेस होतात. ओके, तुम्हाला माहिती आहे DNAमुळेच सगळ्या चेंजेस होतात म्हणून आपल्या शरीरामध्ये. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. येस, आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग सज्ज. आता कनेक्टिंग काय आहे, तर कनेक्टिंग ही एक पुण्यामधली एक अशी NGO आहे की जे आत्महत्या करणाऱ्या लोकांना सांभाळतं. जसं की त्यांचं त्यांचं मेन काम हे आहे स्टे कनेक्ट. स्टे कनेक्ट म्हणजे आमच्याशी तुम्ही लोक कनेक्ट राहा, ताकी तुम्हाला प्रेशराईज होणार नाही, तुमचं माइंड स्टेबल राहील आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्महत्या म्हणजे मग नंतर मग तुम्ही आत्महत्या नाही करू शकत म्हणून. ठीक आहे, तर मग नेक्स्ट न्यूजकडे आपण बघूया. माजी सायकलपट्टू, प्रशिक्षक आणि संघटक कमलाकर झेंडे यांचं निधन. ओके, कमलाकर झेंडे हे सायकलपट्टू होते, खूप फेमस होते. फक्त त्यांना एक इथे महत्त्वाचा शब्द वापरला आहे. त्यांना मुंबई पुणे या प्रतिष्ठेच्या सायकल शर्यतीवर वर्चस्व गाजवल्यामुळे त्यांना घाटांचा राजा असं म्हटलं जात होतं. काय म्हणत होते? घाटांचा राजा. ते 68 इयर्सचे होते. ओके, आणि त्यांचं निधन झालेलं आहे आजारपणामुळे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया की संचारबंदी गंभीर आर्थिक झळ. ठीक आहे, फिक्की, CII आणि ॲसोचॅम या संघटनांकडून भीती वर्तवल्या गेली आणि सवलतींची मागणीही केली गेली. तर आपल्याला इथे महत्त्वाचं आहे संचारबंदी. तर आपण अगोदरच बऱ्याच वेळेस बघितलं आहे, आजही बघितलं, पण आता बघूया फिक्की, CII आणि ॲसोचॅम काय आहेत. ह्या लक्षात ठेवा, ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या असोसिएशन्स आहेत. बघूया मग फिक्की काय आहे. एस्टॅब्लिश्ड इन 1927, 1927ला त्याचं स्थापना झालेली आहे. इट इज अ लार्जेस्ट अँड ओल्डेस्ट ॲपेक्स बिझनेस ऑर्गनायझेशन. सगळ्यात मोठी आणि वरची अशी ऑर्गनायझेशन आहे. हिस्ट्री इज क्लोजली इंटरव्हन विथ अ इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. ठीक आहे, तर हे ज्यावेळेस इंडिया स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स चालू होतं त्याच वेळेस ही फिक्की ऑर्गनायझेशन तयार झालेली आहे. इट्स इंडस्ट्रियलायझेशन अँड इट्स इमर्जन्स ॲज वन ऑफ द मोस्ट रॅपिड ग्रोईंग ग्लोबल इकॉनॉमीज. आणि याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन झालं, प्लस त्याचं इंडिपेंडन्स पण जे झालं, त्याचं स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आपण जे केलं त्याच्यामधूनच रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ पण झालेली. ठीक आहे, येस. नंतर NGO, इट इज अ NGO, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, नंतर फिक्की इज अ व्हॉइस ऑफ इंडियाज बिझनेस इंडस्ट्री. तर फिक्की काय करतं, इट्स बिकेम अ व्हॉइस ऑफ इंडियाज बिझनेस इंडस्ट्रीज. ठीक आहे, तर फिक्की प्रोव्हाइड करतं कशासाठी, नेटवर्किंग बिल्डअप करण्यासाठी, ताकी इंडस्ट्रीजचं मार्केट इंटरनॅशनल बिझनेस वाढावा म्हणून. ओके, येस. नंतर बघूया आपण असोचॅम. असोचॅम काय आहे, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया. हे पण काय आहे, एक NGO आहे. ठीक आहे, आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्ली इंडियाला आहे. ठीक आहे, याचं पण काय काम आहे, याचं पण तेच आहे की काही इनिशिएटिव्ज असतील, काही इश्यूज असतील तर ती तयार करण्याचं काम हे असोचॅमचं आहे. कशाशी रिलेटेड, इंडस्ट्रीजशी रिलेटेड. आणि याचा महत्त्वाचा रोल काय आहे, हे प्रमोट करण्यासाठी काम करतं. काय, बोथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल ट्रेड. ओके, टू रिड्यूस द ट्रेड बॅरियर्स. ट्रेड बॅरियर्स म्हणजे व्यापार करताना काही अडथळे आले असतील तर ते कमी करण्याचं काम हे करतात. ओके, नेक्स्ट बघूया CII. CII म्हणजे काय, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. ठीक आहे, तर हे पण एक ऑर्गनायझेशन आहे. वर्क टू क्रिएट अ सस्टेन एन्व्हायरमेंट कंड्युसिव्ह टू डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. एक एन्व्हायरमेंटल फेवरेबल एन्व्हायरमेंट इंडस्ट्रीज वाढण्यासाठी हे तयार करतं CII. पार्टनरिंग इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट अँड सिव्हिल सोसायटी थ्रू ॲडवायझरी अँड कन्सल्टेटिव्ह प्रोसेस. तर एक ॲडवायझरी आणि कन्सल्टेटिव्ह प्रोसेस, ॲडवाईज म्हणजे काय, सजेस्ट करण्याचं काम करतं. तर हे CIIचं काम आहे. ठीक आहे, तर न्यूज आपल्याला संपलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग डिस्कशन.
घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाऊ नका आणि भरपूर अभ्यास करा. थँक्यू.